बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भारतीय जनता पक्षाला नवीन घोषणा दिली आहे। पाटण्याच्या गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवाराच्या संदर्भात अपमानजनक शेरेबाजी केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मैं हूं मोदी परिवार अशी नवीन निवडणूक प्रचार घोषणा भाजपला मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवार वादावर टीका करतात, जास्त मुले असलेल्यांचा द्वेष करतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा परिवार का नाही, त्यांना मुलं का झाली नाहीत, ते हिंदू देखील नाहीत कारण त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी मुंडन केले नव्हते, अशी शेरेबाजी लालूंनी केली आहे। याला उत्तर देताना तेलंगणातल्या सभेत पंतप्रधान मोदींनी 140 कोटींचा हा सगळा देशच माझा परिवार आहे अशी जोरदार घोषणा केली आणि त्या पाठोपाठ भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर डीपी बदलले। संपूर्ण देश हा मोदीचाच परिवार असल्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला। त्याला कोट्यावधीचे व्ह्यूज सुद्धा आता मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 140 कोटी देशवासी हेच माझा परिवार आहेत। आज देशातील कोट्यावधी मुली, माता, बहिणी याच मोदी परिवार आहेत। देशातील प्रत्येक गरीब हा माझा परिवार आहे। ज्यांचे कोणी नाही ते मोदींचे आहेत आणि मोदी त्यांचे आहेत। माझा भारत, माझा परिवार याच भावनेचा विस्तार करून स्वप्नांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मी जगत आहे, तुमच्यासाठी लढत आहे आणि लढत राहील। पंतप्रधानांच्या या भावनिक उत्तरानंतर देशातील कोट्यावधी लोकांनी मैं हूं मोदी परिवारची घोषणा दिली आहे। मोदींवर गेल्या निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असा आरोप केला होता। याला देशवासियांनी मैं भी चौकीदार असे उत्तर दिले होते।